ज्यावेळेस या ठिकाणी शारीरिक संबंध निर्माण होतात, पेनिस या भागात म्हणजे योनी मार्गात इन्सर्ट होतं. साधारणपणे इथे सेमिनल फ्लुइड डिस्चार्ज होतं. अनेक जणांचा प्रश्न असतो की सेमिनल फ्लुइड या ठिकाणी डिस्चार्ज झाल्यानंतर बरचसं सेमिनल फ्लुइड हे बाहेर पडतं. बरचसं फ्लुइड बाहेर पडलं तर मग आतमध्ये थोडंसं फ्लुइड जातं, तर त्या थोडंसं फ्लुइड मधून स्पर्मची एंट्री गर्भाशयात होऊ शकेल का किंवा प्रेग्नन्सी राहू शकेल का? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बरचसं फ्लुइड बाहेर पडलं तर हे कम्प्लिटली नॉर्मल असतं. याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही. जरी बरचसं फ्लुइड बाहेर पडलं आणि वरती थोडंसं फ्लुइड शिल्लक राहिलं असेल तर या सेमिनल फ्लुइड मध्ये खूप सारे स्पर्म्स असतात, लाखो स्पर्म्स असतात, अगदी मिलियन स्पर्म्स असतात. त्यामुळे या स्पर्मची एंट्री गर्भाशयामध्ये होऊ शकते.